कुंभ्यामधील जो डॅम आहे, जे धरण आहे, या धरणाचा प्रश्न खूप दिवस प्रलंबित आहे. येथे काम अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीये. तर आपण त्या ग्रामस्थांकडूनच जाणून घेऊया की हे धरण जर इथे झालं नाही तर त्यांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. तर काय सांगाल की या धरणाचा जो प्रश्न आहे तो खूप कालावधी लोटून गेला तरी पण प्रलंबित आहे. तर हे धरणाचं काम कधी होईल किंवा काय समस्या आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला अशी माहिती मिळाली की गेल्या वर्षी सरकारने ह्या धरणासाठी 1600 कोटी मंजूर केलेले आहेत. परंतु हे काम नोव्हेंबरमध्ये चालू होणार होतं, परंतु अजून ते चालू झालेलं नाही. ते होणं गरजेचं आहे, कारण आम्हाला ह्या पूर्ण विभागाला, निजामपूर विभागाला त्या पाण्याचा जो उपयोग आहे ह्या पूर्ण निजामपूर विभागाला होणार आहे. त्यासाठी ते धरण अत्यंत होणं गरजेचं आहे. दुसरं असं पर्यटनाचा भाग म्हणून त्याच्यामध्ये अजून एक भाग असा येतो. आता मगाशी संतोष रणपिस यांनी सांगितलं त्याप्रमाणे मांजूरने ते आमची नदी, ती जी नदीचा जो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे कुंभे धरणापेक्षा, आपल्या कुंभे धरण आणि हे पर्यटन धबधबा त्यापेक्षाही मांजूरण्याचा जो नदीचा जो धबधबा आहे तो अतिशय सुंदर आहे. पण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. तर तिथे तो रस्ता अतिशय गरजेचा आहे. जर तो रस्ता झाला तर मांजूरणे गावाची एवढी मोठी हे होईल आणि इथे एवढं पर्यटन वाढेल की इथल्या लोकांना मुंबईला जाण्याची गरजच भासणार नाही, सुरतला जाण्याची गरज भासणार नाही, पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. इथे ही जी तरुण मंडळी आहेत ही इथे सगळी एकवटली जातील, ह्या गावामध्ये एकवटली जातील, ह्या पंचायतीमध्ये एकवटली जातील आणि इथला विभाग अगदी सुजलाम सुफलाम होईल. नक्की नक्की अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की रस्ता आणि पर्यटन ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. का तर यातून रोजगार उपलब्ध होईल. रोजगार उपलब्ध झाला तर लोक आपल्या गावामध्ये पुन्हा येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. तसंच पाण्याचा जो प्रश्न आहे की धरणाचा जो आतापर्यंतचं काम प्रलंबित राहिलेला आहे तो प्रश्न लवकरच मार्गी लागावा अशा पद्धतीचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.